नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। मुंबई पालिकेत एकत्र लढण्याकरता काँग्रेसच्या ठाकरेंना अटी शर्थी। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या म्हणत ठाकरेंना काँग्रेसची साथ। मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी। सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं। परवानगी। पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे भूमिका मांडल्याची चर्चा। तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देणार। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन। मात्र तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार, असा दिला थेट इशारा। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, गणेश नाईकांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। शिंदेंच्या पालघरमध्ये 4 प्रचार सभा। डहाणू, जव्हार, पालघर आणि वाड्यात शिंदेंची धडाडणार तोफ। नवी मुंबईमध्ये 4508 घरांकरता जाहिरात। पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य। आजपासून नोंदणी सुरू। अंबरनाथमध्ये उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातात 4घांचा मृत्यू। शिवसेना उमेदवाराची होती कार। चारकोप गोळीबार प्रकरणातील 4 आरोपींना पुण्यातून गुन्हे शाखेनं केली अटक। चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्रेडी नावाच्या तरुणावर दिवसाढवळ्या 3 गोळ्या झाडून आरोपी झालेले फरार। वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान गोंधळ। मागच्या प्रेक्षकांना कार्यक्रमात व्यवस्थित दिसत नसल्यानं एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या, घातला राडा। तरुणांच्या गोंधळानंतर पोलिसांची मध्यस्थी। ठाणे, रायगड आणि पालघर तसंच नवी मुंबई जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतीचं चित्र स्पष्ट झालं असून बहुतेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता बहुरंगी लढती होणार आहेत। काही मोजक्या उमेदवारांनी निवडणूक रिंगण सोडलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं सर्व निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। 4 दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी 4700 रुपयांची घसरण झाली आणि त्यामुळे चांदी 1,53,300 रुपयांवर आली। सोन्याच्या भावातही 1700 रुपयांची घसरण होऊन ते 1,22,300 रुपयांवर आले। वाढती थंडी आणि दाट धुकं यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रामध्ये प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलं असून अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता 500 QI अधिक नोंदवली गेलेली आहे। ही अत्यंत गंभीर पातळी असून काही भागातील केंद्रात तर AQI 600च्या पार गेलाय। शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीतली ही पातळी सर्वाधिक आहे। संकेतस्थळावर शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या राज्यातील 29 कॉलेजेसना प्रत्येकी 1 लाखांचा दंड शुल्क नियामक प्राधिकरणानं ठोठावलाय। यात मुंबई आणि ठाण्यातील कॉलेजचा देखील समावेश असून त्यांना 2 आठवड्यात दंड भरावा लागणार आहे। तो जमा न करणाऱ्या कॉलेजेसवर कारवाई केली जाणार आहे। बेकायदा होर्डिंग्सना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं होर्डिंग्स विरोधातील याचिकांवरील निकाल शुक्रवारी राखून ठेवला। न्यायालयानं यापूर्वी देखील अशा होर्डिंग संदर्भात आदेश देऊनही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत। याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली होती। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 मेगा ब्लॉक असेल। यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत। यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार आहेत। वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराचा जोर चांगलाच वाढलाय। उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। भाजप, RPI, शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्यासाठी वडगाव मावळमध्ये भाजप, RPI आणि शिंदे शिवसेना गटानं एकत्र येत वज्रमूठ बांधली आहे।
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली। एकूण 32 उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यामुळे एकत्रित 39 अर्जांची माघार नोंदली गेल्यानं 19 जागा बिनविरोध ठरलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदांसाठी एकूण 1632 उमेदवार रिंगणात उभे आहेत। त्यातून 1555 उमेदवार नगरसेवक पदासाठी तर 77 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। केंद्र सरकारने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेत 4 कामगार संहिता तात्काळ लागू केल्या। त्यासोबतच 29 जुने कामगार कायदे इतिहास जमा झालेत। नव्या कामगार कायद्यान्वये सर्व क्षेत्रात किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल। तसंच वेळेवर वेतन देणं बंधनकारक असेल। ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीमध्ये कामाची मुभा आणि समान वेतन मिळेल। मुंबईतील प्रस्तावित पॉड टॅक्सी प्रकल्प मुंबई वन या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सोबत जोडला जाणार आहे। सध्या बीकेसी ते कुर्ला दरम्यान या प्रकल्पासाठी जागा निश्चिती सुद्धा करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रकल्प सुरू झाल्यावर त्याचं तिकीट काढण्यासाठी मुंबई वनचा वापर करावा हा निर्णय घेण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकानं मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घातला। त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं सीईओ गुलाबराव खरात यांनी सांगितलं। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं सेंचुरी पूर्ण केली आहे। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईचा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। धुळ्यातील दोंडाईचा नगर परिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईच्या मधील जनतेचे आभार मानत अशाच पद्धतीनं भाजपवरती विश्वास दाखवत राहा असं आवाहन केलं। आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा होता। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं। तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचंही ते म्हटलं। सांगोलेमध्ये आजोबांसाठी नातवानं निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। 73 वर्षीय मारुती बनकर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। कराडच्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे। मलकापूर नगरपरिषदेमध्ये भाजपनं 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवलाय तर 16 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत। तुळजापुरात पिंटू गंगणे यांच्या उमेदवारीला आरएसएसचा विरोध हा जावई शोध कोणी लावला, जावयाला समोर बोलवा म्हणत ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खोचक टीका केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विरोधक नसल्याने आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलंय। पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हटलं। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत आणि यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत। दरम्यान कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आहे। यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तर 594 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत। लोहा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होणार आहे। भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। नगराध्यक्षपदाच्या लढतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात आहेत। जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। कराडला नगरपालिका निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असून भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। मालेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे रंजन तावरे यांनी झालेला पराभव पाहता मालेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली। दरम्यान राष्ट्रवादीला 12 तर भाजपला 6 जागा देण्यात आल्या।
परळीत महायुतीचे 2 उमेदवार विजयी झालेत. नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. परळीमध्ये महायुतीच्या बाजूने पहिला निकाल लागलाय. अक्कलकोट तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आलं होतं.